नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. बुलढाणा जिल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनीची पाहणी केली. शेतकऱ्यांसाठी युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. कपिलनगरमध्ये गुन्हे शाखेने देशी कट्टा व जिवंत काडतुसासह एकाला अटक केली. 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीचा साथीदार फरार. पोलीस शोध सुरू. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी बुलढाण्यातील जगदंबा माता मंदिरात अखंडित 1631 नंदादीप. भाविकांनी 10 वर्षांची परंपरा जपली. पैनगंगा नदीकाठी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुलगा विनीत पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले हे देखील उपस्थित होते. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात आरक्षण मिळवण्यासाठी महाएल्गार मोर्चा. लाखो बंजारा बांधव मोर्चात सहभागी. जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन सादर. डोंबिवलीमध्ये नाल्यात पडून 14 वर्षीय आयुष कदम मृत्युमुखी. भंडाऱ्यात नाल्याचे झाकण उघडे असल्याने अपघात. कुटुंबियांची प्रशासनावर निष्काळजीपणा आणि आर्थिक मदत न मिळाल्याची तक्रार. चोपडामध्ये सततच्या पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. जालन्यातील सामनगावमध्ये पाझर तलावाच्या मुख्य भिंतीला भगदाड. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली असून तलाव फुटल्यास हजारो हेक्टर शेत जमीन वाहून जाण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. नाशिकमधील जिल्हा रुग्णालयासमोर संततधार पावसामुळे गुलमोहराचे झाड कोसळले. 4 ते 5 वाहनांवर मोठं नुकसान. सुदैवाने जीवितहानी नाही. अग्निशमन दल झाड हटवण्याचं काम सुरू. शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील रस्त्याची दयनीय अवस्था. हातभर खड्ड्यांमुळे नागरिक शेतकरी संतप्त. वाहने अडकणे, टायर फुटणे यासारखे अपघात वाढले असून तातडीने दुरुस्तीची मागणी. रेती बंदर येथे मुसळधार पावसाने घरात कमरेभर पाणी शिरलं. रहिवाशांनी रस्त्यावर आणि शाळांमध्ये आसरा घेतला. घरातील वस्तूंचं मोठं नुकसान. तातडीने आर्थिक मदतीची मागणी. गोंदियामध्ये 5 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने 4 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात यश मिळवलं. संतप्त नागरिकांच्या मागण्यांवर तातडीची कारवाई. वाशिम मध्ये एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा. राज्यभरातून आलेले बांधव सहभागी. जिल्हाधिकारी यांना निवेदन देत समाजाच्या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन रद्द करावे आणि त्या खर्चातून पूरग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. बीडमधील गेवराई येथे गोदावरी महापुरामुळे आगार नांदूर गावात शिरले पाणी. नागरिकांचे स्थलांतर सुरू. पूल नसल्याने नागरिकांना अडचणी. आमदार खासदारांकडून तातडीने उपाय करण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील मात्रेवाडीतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आमदार तानाजी सावंत यांनी 3 लाख रुपयांची आर्थिक मदत केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. आगर नांदूर येथे गोदावरी महापुरामुळे 150 कुटुंबांचे स्थलांतर. शेतकरी आणि मजूर कुटुंबांची बागपिंपळगाव येथील जायकवाडी कॅम्पमध्ये तात्पुरती व्यवस्था. सरकारकडे तातडीने मदतीची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये झुंजार छावा संघटनेच्या वतीने शेतकरी बांधवांच्या मागण्यांसाठी केम्ब्रिज चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन. परतीच्या प्रवासामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. तलासरी तालुक्यात आमदार विनोद निकोले यांनी कुर्जे धरण खालोखाल वडवली. ओझर, नावपाडा, हाडळपाडा, सोनारपाडा गावातील पूरग्रस्त गावांची पाहणी केली. तातडीने पंचनामे आणि मदतीस सूचना. बारामतीमध्ये फलटण चौकात हायवा डंपर खाली 75 वर्षीय मारुती पारसे यांचा दुर्दैवी मृत्यू. संतप्त नागरिकांनी डंपरवर दगडफेक व रास्ता रोको. प्रशासन विरुद्ध आक्रोश. दसऱ्यापूर्वीच्या अतिवृष्टीमुळे वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झेंडू पिकाचं प्रचंड नुकसान. फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक ताण. उत्पादन घेतल्याने भाव मिळण्याची अपेक्षा धुळीस. बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद परिसरात पोलिसांनी अवैध राशन तांदळासह 42,92,000 रुपयांचा माल जप्त. 3 आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. साताऱ्यातील शाही दसरा यंदा रद्द. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दसऱ्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पाचपावलीमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्नात असलेल्या 5 आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक. त्यांच्या ताब्यातून चाकू, लोखंडी कुऱ्हाड, नायलॉन दोरे आणि दुचाकी जप्त. देवपुरामध्ये लांबकानीकडून येत असलेल्या एसटी बसच्या चाकाखाली चिरडून दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. चालक पोलिसांच्या ताब्यात. यामुळे घटनास्थळी वाहतूक विस्कळीत.